आज मी बनवते करंदी बटाट्याचं थपथपीत असं कालवण। हे बघा केवढं थपथपीत आपलं कालवण तयार झालेलं आहे। त्याकरता इथे मी पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये करंदी टाकून ती छान आपल्याला बॉईल करून घ्यायची, जेणेकरून त्यातला जो कचरा असेल तो सर्व निघून जाईल आणि आपली करंदी सुद्धा मस्त सॉफ्ट होईल। हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व करंदी बॉईल करून घ्यायची। त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा छान मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात घालायचे आपल्याला आलं लसूणची पेस्ट, त्याचबरोबर बटाटे। इथे मी बटाटे बघा उभे चिरून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते पटापट शिजतील। तर ते सुद्धा आपल्याला प्रॉपर असे मस्त मिक्स करून घ्यायचे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिट बटाटे आपल्याला मस्त शिजवून घ्यायचे। हे बघा आता आपले बटाटे जे आहेत ते शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे। आता यामध्ये आपल्याला घालायचे बारीक चिरलेले टोमॅटो घालून सुद्धा आपल्याला 1 मिनिटाकरता असं मस्त परतवून घ्यायचे। परतवून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे मसाले। मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे हळद, आणि घरचा जो मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता, कुठलाही घरचा मसाला चालेल। आता यामध्ये आपल्याला घालायचे कोकम, त्याचबरोबर आपण याच्यामध्ये उकडलेली कर्दी जी आहे ती सुद्धा आपण घालून घेऊयात। हे बघा केवढी पांढरशुभ्र आपली कर्दी झालेली आहे, ती सुद्धा आपण मस्त मिक्स करून घ्यायची। त्याचबरोबर यामध्ये घालायचे गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ। आता हे घालून आपण पुन्हा एकदा मिक्स करून 5 मिनिट झाकण लावून ह्याला मस्त शिजू देऊयात। हे बघा आता आपलं थपथपीत कालवण जे आहे करंदीचं ते केवढं मस्त तयार झालेलं आहे। अजिबात वाटण न घालता तुम्ही ही करंदी जी आहे अशी घरी बनवू शकता। भात, चपाती, भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।